थँक्यू सो मच कल्पेश गुरी सर. शेवटचा अंतिम सामना असेल दुसऱ्या फेरीतील. हा दुसरा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला यशापुरे एडव्हान्स संघ, एका बाजूला विठ्ठलवाडी हा संघ पाहायला मिळतात. दोन्ही संघ आता बऱ्याच तुल्यवाला, परंतु इथून बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल. कारण एका बाजूला मृदुल पाटील, एका बाजूला मनोज पाटील. पूर्ण बेस्ट वर्सेस बेस्ट कोणता संघ असेल चौदर क्वालिफायर मॅच साठी तर जगमाता रावळे संघाच्या विपक्षामध्ये दाखल होणारा. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मित्रांनो विनंती असेल, दोन बॅटर सुद्धा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. ही मॅच खूप महत्वाची असेल. बिग बॅटल, कडवी लढत, कडवा संघर्ष आपण पाहतोय. त्या ठिकाणी दोन संघ एकमेकांच्या विपक्षात आहेत. एका बाजूला ही आशापुरी एडव्हान्स संघ, त्यांच्या विपक्षामध्ये विठ्ठलवाडी संघ पाहायला मिळतो. एकमेकांच्या विपक्षामध्ये हे संघ ना जरूर अनेक स्पर्धामध्ये एकत्रित खेळले असतील, एकमेकांच्या विपक्षामध्ये अनेकदा खेळले असतील, परंतु आज या सैदी बंदडीच्या मैदानामध्ये, या ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय, एक सुसज्ज असा क्रीडा संकुल या मैदानामध्ये आज दाखल झालं. त्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली. विठ्ठलवाडी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेले ते म्हणजे आशापुरी एडव्हान्स संघाला. दोन सलामीवीर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मृदुल आणि भावेश ही जोडी आपण पाहतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. परिपूर्ण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत एबी ट्रॉफीज आपल्या भेटीसाठी येणारा. आणि तो मी विनंती करेन अरसवरची किणी सर असतील, त्या समेत प्राण भोईर सर असतील, या पण एबी ट्रॉफीच्या सर्व त्याच्या माध्यमातून ही एक मोठी स्पर्धा येणाऱ्या काळात, येणाऱ्या पुढच्या काही दिवसातच आपल्या भेटीसाठी येईल. तर मी विनंती करेन इथून हरीश्वर किणी सर असतील आणि प्राण भोईर सर येऊन आमच्या मुख्य डायसवरती सांडपण व्हायचं. त्यांचा संघ जरूर क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी दाखल झाला. सातत्याने त्यांचा पाठिंबा असतो आपल्या संघासाठी आणि आज याही वेळेस दाखल झाला. त्यांना विनंती असेल आमच्या मुख्य डायसवरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचा. सामन्याला सुरुवात ज्या ठिकाणी पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल मात्र दिला. लेट्स प्ले असेल, गोलंदाज कौशल गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. पॉवर प्लेचा षटक असेल, 4 षटकांचा सामना, 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. दोन ऑन स्ट्राईक वरती फलंदाज भावेश, ऑन स्ट्राईक गेल वरती मृदुल पाहायला मिळतो. पहिलाच बॉल चौरू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर, तर धाव्याने धावफलकाला सुरुवात. त्या ठिकाणी एक्स्ट्रा सुरुवातीने धाव असेल, संख्येला सुरुवात झाली या एका धावाने. संघाचा निष्पत्तीचं खातं मात्र ओपन झालं या ठिकाणी. इथून मात्र मी विनंती करेन मुख्य जिगराड सरांना की आपले शुभ असते स्वागत सन्मान आपण करायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जोडला गेलात, महत्वाचा वेळ तुम्ही या स्पर्धेला देता, त्या अनुषंगानं मात्र तुमची उपस्थिती प्राधान्य. आणि इथून मात्र फ्रेंच चषकाच्या माध्यमातून तुझं स्वागत सन्मान मात्र केला जाणार आहे. पहिलाच बॉल सर ट्रम्पलांच्या बाहेर होता, इथून उडवला इनटू द गॅप मध्ये, चेंडू सरळ क्लिअर करेल. रक्षक पाठला करताय जरूर, परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. चेंडू सरळ धन 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 करत असताना सीमारेखा पार, चौकार आला. इथून आक्रमकता मात्र पहिल्या चेंडू पासून राहिले गेले. इथून आक्रमण केला. इथून पहिलाच बॉल सर्व ट्रम्पलांच्या बाहेर होता. त्यानंतर आखूड टप्प्याची लेंथ लाईन त्यावरती आक्रमण केला. चेंडूला सरळ चौकारामध्ये कन्वर्ट आणि चौकाराने स्वागत सुद्धा केला. एक्स्ट्रा सर्वमध्ये जरूर धाव त्या ठिकाणी आपण पाहिले असेल, परंतु इथून चौकार आला. या 4च्या मदतीनं धावफलक जर पाहिला गेला, जाऊन पोचला गेला 5 धावफलकावर. यातून अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळून चालणार नाही. यातून चांगली गोलंदाजी, कंदुसी गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करावा लागणारा. रिव्ह्यू व्यक्त केला. तुम्ही विनंती करेन जयकांत घरात सर असतील, हर्षद घरात सर असेल,
मला सुद्धा विनंती असेल तर त्यांचं स्वागत सन्मान मी विनंती करेन इथून मुकेश गिराणे सरांना की आपले शुभ असते त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान आपण करायचा. त्यासमवेत हरेश्वरजी किनी सुद्धा त्यांचा पुत्र आपण पाहतोय सतत त्याने नेल केने एक मोठं नाव झाला, नाव नाही तर ब्रँड बनला टेनिस बॉल क्रिकेट विश्वपटलावरती. त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. मी मुकेश गिराणे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आता त्यांचं स्वागत सन्मान करायचा. मी विनंती करेन या ठिकाणी हरेश्वरजी किनी सरांना पूर्ण नॉट आउट पंचांचा इशारा आला. पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सेफा. हॅलो, नक्कीच आपण बघतायत हरेश्वर किनी सर इथे उपस्थित झाल्यात ज्यांच्या माध्यमातून एबी ट्रॉफी आपण बघतोय आणि खूप चांगले क्रिकेट लेजंड खेळाडू आहेत. त्यांचं इथे मात्र यथोचित स्वागत केलं जाते मुकेश गिराणे सरांच्या माध्यमातून. धन्यवाद, वेलकम असेल. त्यांच्यासोबत आपण बघतायत जयकांत घर सर. नक्कीच जेव्हा जेव्हा रावळे संघ असतो तेव्हा तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते उपस्थित असतात. तर पुन्हा एकदा मी विनंती करतो मुकेश गिराणे सरांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. जयकांत घर सर इथे उपस्थित झाल्यात आणि त्यानंतर नक्कीच हर्षल घरत सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत केलं जात आहे फ्रेंड्स चषकाच्या माध्यमातून. वेलकम असेल आणि नक्कीच त्यांचा संघ चांगल्या टचमध्ये आहे, चांगले क्रिकेट ते खेळत आहेत आणि त्यांचा संघ ह्या फ्रेंड्स चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये येऊन पोहोचलाय. नक्कीच त्यांना शुभेच्छा ते सुद्धा इथे उपस्थित झाल्यात. तर सामन्याकडे बोलूया. ओव्हर टू यू अनिकेत रावते. पूर्ण सामन्यामध्ये रंगत आहे कारण त्या ठिकाणी भावे सामन्याचं नाव घेणार नाही. पूर्ण एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये चौकार आल्यानंतर डॉट बॉल जरूर आला. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतो. यावेळेस चांगला फटका मिस्टर स्ट्रोक जरूर शतरक्षक चेंडूला फील्ड करेल. थोडासा बंबाल मात्र झाला परंतु एक धाव सहजरित्याने पूर्ण झाली. पूर्ण चांगलं क्रिकेट आहे ज्या ठिकाणी डिसिप्लिन क्रिकेट ज्याला म्हटलं जातं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण चौकार षटकार आल्यानंतर ज्यावेळेस स्ट्राईक रोटेट केले जातात तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं जातं. तो चौकार आल्यानंतर एकेरीला प्राधान्य दिलं गेलं. तर इथून यानंतर या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ मात्र 2 हात करेल. या ठिकाणी श्री जागबत रावळे संघासमोर क्वालिफायर मॅच असेल. यानंतर याची नोंद घ्या. यावेळेस उडवलंय मृदुल पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग उत्तुंग आणि उत्तुंग बिग ब्लास्ट षटकार 6 पूर्ण षटकारामध्ये कन्वर्ट केला. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण इथून पॉवर प्लेला पॉवरफुल बनवलं जातं. धावफलक जर आपण पाहिलं गेला तर जाऊन पोचलं गेला ते म्हणजे 16 धावा धावफलकावरती. पिकअप शॉट होता धनुर चाबूक शॉट ज्या अनुषंगाने आपण पाहतो मात्र खेचून मारला सरळ षटकारासाठी. दोन शेवटचा नेमती बॉल असेल कौशल वरती आक्रमण. 2 लास्ट बॉल रिमेनिंग शेवटचा नेमती बॉल असेल मृदुल पाटील ऑन स्ट्राईक वरती. याही वेळेस हेलिकॉप्टर जरूर फिरवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु चित्त्याच्या सप्लाईन हरणाचा वेग धारण करत एक धाव सहज रीतीने पूर्ण झाला. तुम्ही एका धावाने धावफलक जर आपण पाहिलं गेला जाऊन पोचले गेला ते म्हणजे 17 धावा बिनबाद आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 17 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत यशापुरी एडवन हा संघ इथून गोलंदाजाला चांगली गोलंदाजी साकारणं खूप गरजेचं असेल कारण तर पाहिलं गेलं तर एक ड्रीम गत सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये यशापुरी एडवन संघाच्या माध्यमातून. आणि जो संघ मात्र क्वालिफाय होईल त्या संघासाठी सुवर्ण संधी असेल. ऑल इंडिया आयकॉन मधून 2 पॅकर तुम्ही आपल्या संघामध्ये समाविष्ट करू शकता. या स्पर्धेमध्ये ही नियमावली राहिली गेली. जो संघ क्वालिफाय मात्र होणारा सुपर 6 साठी त्याला मात्र इथून सुवर्ण संधी असेल. तर 2 पॅकर सहित तुम्ही या मैदानामध्ये फायनल डेच्या दिवशी उतरू शकता. तर तोंड मनोज पाटील ज्याच्या नावाची चर्चा आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व पटलावरती झाली. तोच मनोज पाटील दाखल झाला. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना पहिलाच बॉल मृदुल पाटील साठी. तोंड बेस्ट वर्सेस बेस्ट आहे कारण एका बाजूला पाहिलं गेलं तर मनोज पाटीलच्या सुद्धा नावावरती मन ऑफ द सिरीजची बाईक एका बाजूला मृदुल पाटीलला आपण पाहतो
त्याच्या सुद्धा नावावरती. वन ऑफ द सिरीजची बाईक बेस्ट वर्सेस बेस्ट. तोंड जो जितावा ही सिकंदर. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. दोन चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर चेंडू बसेल आणि तोंड मात्र रिव्ह्यू घेतला गेला. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं अर्थातच गोलंदाज मनोजनं तो रिव्ह्यू घेतला. तो निश्चित स्वरूपात चेक केलं जाईल. त्यातून डिसिजन पेंडिंग आहे. तोंडनं इथून फेअर डिलिव्हरी या रिव्ह्यू सक्सेस झाला आणि इथून ही डॉट बॉल येईल. अप्रतिम लेंथ लाईन आतापर्यंत मनोज पाटील साकारतोय. पण या स्पर्धेसाठी अमिता हर्षल गरत मॅडमच्या माध्यमातून जे मात्र विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाकसाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव देणगी लाभली गेली. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस फुटताच बॉल हेलिकॉप्टर जरूर फिरवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. मृदुल पाटील बॅक टू द पवेलियन. इथून जी लढाई मात्र होती ती मात्र दोन खेळाडूंच्या दरम्यान होती. इथून एका बाजूला आपण पाहिलं तर मृदुल पाटील होते. त्याच्या विपक्षामध्ये मनोज पाटील ना त्याला मात्र गारद केला, पाठवून दिल्या गेलं. बॅक टू द पवेलियन. मोठा झटका लागला होता. फर्स्ट विकेट डाऊन. मृदुल पाटील बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 17 धावा लागल्या गेल्यात. तिथून 17 वरती खतरा कोणावरती असेल तिथून मात्र वार केला मनोज पाटील आणि गारद केला. मृदुल पाटीलला पाठवलाय. बॅक टू द पवेलियन. नुमान दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. राज वन डाऊन प्लेयर तिसऱ्या क्रमांकावरती. इथून तिसऱ्या क्रमांकावरती राज दाखल झाला. परंतु समोर तितका ताकदीचा गोलंदाज घातक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आजच्या दिवसामध्ये तोच मनोज पाटील. राज मात्र आज आपल्या फलंदाजीच्या जोरावरती या मैदानावरती राज करू शकेल का हा प्रश्नचिन्ह. परंतु इथून मनोज पाटीलचा दरार आणि दहशत कायम राहिली गेली. तोच गोलंदाज दाखल होईल पुन्हा एकदा राजच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी राज तर सज्ज झाला तर गोलंदाज मनोज पाटील आपण पाहतोय. चौथा बॉल असेल. यावेळेस फिरवला जरूर चेंडू बराच काळाव्यामध्ये. एक सोपा झेल मात्र धरतीला दान केला. लॉलीपॉप झेल मात्र सोडला गेला आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद असेल त्या ठिकाणी राज या फलंदाजाला दिला. आणि येणाऱ्या काळामध्ये हे खूप महागडं ठरलं जाणारा, कारण आजच्या दिवसात आपण पाहिलं असेल ज्या ठिकाणी सामना क्रमांक 2 होता. चित पाटीलचा तो झेल किती टर्निंग पॉइंट ठरला असेल. तिथूनचा मात्र राहिलेला पलटवार आणि पराभूत व्हावं लागलं होतं चेनवान मायक्रोफ संघाला. त्याच अनुषंगानं इथून थरोर चेंडू अवागी सफर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज राजच्या माध्यमातून चुकी झाली. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अनेक जीवन दान मिळाला. एकाच धाव्यावरतीसाठीच 5-1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला जाता. 18 धावा धावफलकावरती. पूर्ण मानिन फॉर्म पहिलं गेलं तर पावेशाला ऑन स्ट्राईक वरती तर मनोज पाटील दाखल झाला. तो मन्नाट वेगावर स्वार. डॉट बॉल येईल यात काही शंका नाही कारण अचूक टप्प्यावरती भेदक मार आहे. इथून मनोज पाटीलचे दहशत आणि दरारा कायम त्या ठिकाणी या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल पाहायला मिळेल. तो काय अफलातून गोलंदाजी साकारली गेली. त्या ठिकाणी 1 विकेट्स मिळवत अवघी 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. धावफलक आतापर्यंत 18 वरती जाऊन स्थिरावला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. मनोज पाटील पुन्हा एकदा दाखल झाला शेवटचा आणि अंतिम बॉल हाताळण्यासाठी. तो यावेळेस चेंज ऑफ द पेस और गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हे खूप महत्वाचं होतं. व्हेरिएशन्स खूप महत्वाचे आहे गोलंदाजाकडे कारण परिवर्तन केलं त्या ठिकाणी आणि पहिलं षटक जे महागडं आलं होतं त्याला पूर्णपणे कमबॅक केला. अवघ्या 2 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट मृदुल पाटीलला पाठवून दिलं होतं. बॅक टू द पवेलियन. आणि इथून सामन्यामध्ये रंगत कारण इथून धावफलक जर पाहिलं गेला तर जाऊन पोचलं गेला
ते म्हणजे 19 धावा धाव फलकावरती. तो चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. लगेच गोलंदाज सज्ज करायचा. 2-4 षटकांचा जो सामना असेल, पहिला षटक जरी महागडा असला तरी सातत्याचं दुसरं नाव काय असेल तर मनोज पाटील हे मात्र दर्शवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. सूर्यकांत दाखल झाला. 22 मानिन फॉर्म मी आधीच म्हटलं होतं. अजूनही मैदानाच्या आतमध्ये या, त्याच्याकडून आशा असतील, अपेक्षा असतील. इथून जर 40 धावांपर्यंत मजल मारली गेली ना, अच्छा अशा पूर्वी ऍडव्हान्स संघाना निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. तिथून जर मनोज पाटीलची विकेट जर घेतली ना तर मॅच मात्र शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये रंगत निश्चित स्वरूपामध्ये असेल. परंतु इथून गोलंदाज दाखल झाला. त्या ठिकाणी तिसरं षटक प्रगती पथावरती या. सूर्यकांत गोलंदाज झाला तर समोर फलंदाज पावे सलामीवीर म्हणून दाखल झाला. अजूनही मैदानामध्ये संघर्ष मात्र करतोय. परंतु इथून त्या संघर्षाला इथपर्यंत लढाऊ भूमिका दिली जाईल हे सुद्धा प्रश्नचिन्ह. कारण अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह, त्याचं उत्तर मात्र काय असेल हे मात्र येणाऱ्या बॉल वरती आपल्याला कळणार. त्यामुळे मोठा प्रहार जरूर इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतो. इथून यावेळेस यू मिस डेफिनेटली फलंदाज बाद प्रवेश येतोय. बॅक टू दी पवेलियन. गॉन. थँक्यू डिझा. इथून धावफलक आपण पाहतोय आतापर्यंत सीरा म्हणजे 23 धावा धावफलकावरती. इथून निम्म्यात दाखल झाला हर्षल मैदानाच्या आतमध्ये. स्वतः कर्णधार आई अशा बरोबर ऍडव्हान्स संघाचा आणि तिथून त्याला जिम्मेदारी घ्यावी लागणार. कारण गोलंदाज सूर्यकर्ण पलटवार केला. चौकाला आल्यानंतर भावेशला पाठवला बॅक टू द पवेलियन. दोन शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी. ट्रम्प लाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा आला इशारा. तो एक्स्ट्रा स्वरूपात अवांतर धाव असेल जी मात्र धाव फलकावरती ऍड होणार आणि या इच्छा मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. त्या ठिकाणी अंकुश लावला होता. एक्स्ट्रा स्वरूपातील ही एक धाव ऍड होईल. धाव फलक जाऊन पोहोचला गेला त्यामध्ये 24 धावा धाव फलकावरती. यावेळेस चांगला फटका जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल जरूर झाले. प्रयत्न केले जातात. चांगला स्टॉप जरूर. 2 धावा सेव्ह केलात आपल्या संघासाठी. दोन हर्षलने चांगला प्रयत्न दर्शवला होता. पिकअप शॉट जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडा भंबाल झालाय परंतु स्टॉप अखेरकार मिळवला गेला आणि मात्र त्या 2 धावा ऍड होतील. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचला गेला. 26 धावा धावफलकावरती. मात्र ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर. एक्स्ट्रा सुरुवातीला धाव असेल कारण हे सामन्याचं आपण पाहिलं गेलं तर हे प्रेशर आहे. पुणे संघ मात्र बार एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा खर्च केल्या जातात. गोलंदाज सूर्यकांतच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. जो 3 चेंडू मात्र शिल्लक असेल. कोणता संघ असेल 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल क्वालिफायर मॅच मध्ये. यावेळेस प्लेट डाउन मेस डॉट बॉल. पंचांकडे लावून अपील.
पण फलंदाज ओपन क्रीज वरती हर्षल सेफ त्यांनी दर्शवलाय जरूर, परंतु गोलंदाजाने येथून चांगली लेंथन लाईनला आजमावलं गेला. चांगल्या अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला. स्लोवर पद्धतीचा चेंडू, नॅचरल बाउन्सचा चेंडू वरती आणि तिथून मात्र निर्धाव चेंडू आला. इथून कोणता संघ असेल या सामन्यामधून सो मात्र क्वालिफायर मॅच मध्ये 2 हात करताना श्री जागमाता रावळे या संघासमेत खेळताना आपल्याला दिसेल. अजून मॅच ऑन आहे. हर्षल ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. पण शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळाल. चांगली गोलंदाजी राहिले गेले. एक्स्ट्रा स्वरूपातील जरी धावा खर्च केल्या असल्या तरीही चांगली गोलंदाजी गोलंदाज सूर्यकांत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवलं जरूर. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. तोडणं दुसऱ्याचा प्रयत्न रोहित हे चांगले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारला जरूर गेला. बॅकअप चांगला आहे, परंतु थोडीशी चुकी आणि त्याला मात्र इथून माफी नसेल. एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा असतील ज्या ठिकाणी बंबल झाल्या गेला. एक धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केला. त्याची चपळाई हरणाचा वेग धारण करत या 3 धावा पूर्ण झाल्यात. या 3च्या मदतीनं पण धावफलक जर पाहिला गेला तर जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 31 धावफलकावरती. 10.33 सरासरी गाठात 31 धावफलकावरती लागल्या गेला. यशापुरी एडवाणी या संघाच्या इथून जर पाहिला गेला तर शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. या उर्वरित 6 बॉल वरती किती धावा जमेल यशापुरी एडवाण हा संघ, कारण इथून जितक्या धावा येणार आहेत ना तितक्याच मात्र 31 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही जर इथून 10 ते 15 धावा आल्या ना याची सर्व मध्ये मॅच मध्ये रंग देणार आहे. कारण त्यावेळेस प्रेशर असेल फलंदाजी करणाऱ्या टीम वरती सुद्धा. त्यामुळे जर 1-2 विकेट्स मृदुल पाटीलला घेतले तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील आणि शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत ती लढत आपल्याला जाताना पाहायला मिळेल. परंतु इथून तसं काही घडलं जाईल का एक प्रश्नचिन्ह असेल. इथून रावळे संघ निश्चित स्वरूपात या मॅच आनंद घेत असेल. त्या ठिकाणी मात्र कोणता संघ असेल आमच्या समवेत 2 हात करताना पाहायला मिळेल. यासाठी मात्र रणनीती आखली जातील यात काही शंका नाही. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. चला प्लीज थोडं स्पीडअप करायचा विनंती असेल. शेवटचा अंतिम षटक त्या ठिकाणी 7 चेंडूंचा खेळ शेष असेल. रोहित आला डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी कार्य करावं लागणार आहे. कारण आतापर्यंत जी सुरुवात करून दिली आहे ना ज्यामध्ये धावांचा अंकुश लावला होता त्याचं एकमेव कारण असेल ते मात्र मनोज पाटीलची गोलंदाजी अफलातून कौतुकास्पद भूमिका त्याने मात्र बजावली आपल्या संघासाठी. बॉल जरूर मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी अंगोतला मनोज पाटील चेंडूला फील्ड करत होता. वर झालाय बंबल. एक धावेला झालाय कन्वर्ट दुसऱ्या धाव्यामध्ये. एक धाव खूप महत्वाची असेल कारण इथून महत्वाचा सामना जो संघ जिंकेल ते क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल होणारा श्री जागमाता रावळे संघाच्या विपक्षामध्ये आणि म्हणूनच या महत्वाच्या सामन्यामध्ये इथून एक धाव खूप महत्वाची असेल. एक धाव एक चेंडू मात्र सोन्याच्या किमतीचा घडला जाईल. यातून गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय. यावेळेस यू मस्ट डेफिनेटली फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय दंडी गुल मात्र केली आणि तो राजला यावा लागेल. बॅक टू द डग आउट. एक मोठा झटका लागला जातो. ज्या ठिकाणी मात्र जीवनदान मिळालं होतं त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये. इथून मात्र राजा हताशा स्वतःवरती कारण महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देऊ शकला नाहीये. आपण फलंदाज बाद झाला. राज येतो बॅक टू द डग आउट.
तो नवीन दाखल झाला. पूर्ण शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. उर्वरित या 4 चेंडूवरती किती धावा जमवेल आई आशापुरी एडवान हा संघ. आतून प्रश्नचिन्ह, कारण किती धावा जमवल्या जातील हे कोणी सांगू शकत नाही. कारण गोलंदाजाने जर इथून चांगली गोलंदाजी साकारली त्यांची स्वरूपामध्ये 40 धावाच्या आत रोखण्यामध्ये यश येईल ते म्हणजे विठ्ठलवाडी संघाला. अन्यथा मात्र त्यांची स्वरूपामध्ये 1-2 फटके लागले गेले तर 50 धावांपर्यंत मजल मारू शकतो. कारण क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ, तिथे काही होऊ शकतं. 6 चेंडू 6 षटकार कधी कधी खेचले जातात, कधी कधी 6 चेंडू एकही धाव होऊ शकत नाही. त्या अनुषंगाने यादीचं आपण सामन्यामध्ये पाहिलं असेल हार्दिक गरजची गोलंदाजी त्या ठिकाणी 4 विकेट मिळून ओव्हर त्यांनी हाताळली होती. 12 चेंडू 31ची गरज असताना पूर्णपणे मॅच आपल्याकडे झुकवून घेतली आणि विजयश्री संपादित केलं होतं. त्या अनुषंगाने इथून रोहित दाखल झाला. चेंडूला वळवला जरूर गेल्या, पतनकडे लावड अपील मात्र राहिली गेली. परंतु इथून डॉट बॉल येईल. धरपाव चेंडूची सांगता याही वेळेस झाला. नवीन पूर्णपणे बॅकफूट वरती हर्षलने मात्र प्रयत्न जरूर दर्शवला होता त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्याचा, परंतु यश येणार नाही. कारण क्लोज कीपर आहे, चांगला चेंडूला कॅरी केलाय त्या ठिकाणी यशस्वी रक्षकानं. अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल, मॅच अधुरी होणार. याही वेळेस प्लेट डॅमेज डॉट बॉल जरूर. चेंडूची सांगता झाली. अप्रतिम गोलंदाज फलक आतापर्यंत जाऊन पोहोचला गेला. 33 रन 19 स्कोर गाठ. काय अफलातून गोलंदाज, डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून इथून फिरकीचा जादूगर म्हणून कार्यरत होता. आतापर्यंत रोहित हा गोलंदाज पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेटच्या नावावरती अवघ्या 2 धावा खर्च केल्या गेला. रोहित मात्रेला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. अजून 2 चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडूंचा खेळ शेष या उर्वरित पहिल्या इनिंग मध्ये त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना आई आशापुरी एडवान्स संघ जाऊन पोहोचला जातो. 33 धावा धावळकावरती. 5वा बॉल पुन्हा एकदा रोहित मात्रे दाखल झाला. या वेळेस बेस्ट स्ट्रोक चेंडू बराच काल हवेमध्ये या मनोज पाटील त्या ठिकाणी आलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये थोडस भंपल जरूर, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये एक सुपर झेल कॅरी केलाय आणि फलंदाज इथून ठरला जाईल फेल. येईल सरळ बॅक टू द पवेलियन. नवीनच्या खेळला पूर्ण विराम. खराब स्थितीमध्ये या आई आशापुरी एडवान हा संघ ज्या ठिकाणी काय अप्रतिम षटक आतापर्यंत राहिला गेला त्या ठिकाणी अवघ्या 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जातात. पुन्हा मनोज पाटील नंतर रोहित मात्रेने ते कमाल केला. त्या ठिकाणी समोरच्या संघाला रोखण्यामध्ये त्याला यश आला. पुन्हा शेवटचा अंतिम बॉल असेल त्या ठिकाणी कुणाल दाखल झाला. जर अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह संभाव्यता मात्र असतील त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं या चेंडूवरती चौकार आला तर 37 धावांपर्यंत पोहोचेल. इथून जर षटकार आला तर 40 धावांचं टार्गेट सेट करेल. इथून जर विकेट आले तर याची स्वरूपामध्ये 34 धावांचं टार्गेट सेट असेल. अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल रिमेनिंग. गोलंदाज दाखल पुन्हा रोहित मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. विठ्ठलवाडीचा ब्रँड आपण बघतोय ज्या ठिकाणी मात्र फिरकीचा जादूगर म्हणून सातत्याने वळवला गेला. उत्तम चान्स दिला जात नाही फलंदाज मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. पण शेवटचा बॉल शिल्लक असेल या इनिंग मधील. याही वेळेस प्लेट डॅमेज डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. पूर्ण फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येईल. षटकाची समाप्ती झाली गेली. 4 षटकाच्या अखेरीस आई आशापुरी एडवान हा संघ जाऊन पोहोचला 33 अंकावरती. 34 धावांचं टार्गेट सेट केलं या ठिकाणी.
विठ्ठलवाडी संघासमवेत. टुर्नामेंटच्या स्वरूपामध्ये म्हटलं होतं की त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई एका बाजूला मृदुल पाटील, एका बाजूला मनोज पाटील होता. एका बाजूला पहिलं गेलं तर एडमन एक्सप्रेस होती, एका बाजूला विठ्ठलवाडी एक्सप्रेस. त्यावरती मात्र म्हणण्याचा बोलबाला राहिला गेला. त्याची दहशत आणि त्याचा दरारा कायम होता. तिथून मृदुल पाटीलचे ते विकेट टर्निंग पॉइंट ठरले गेले आणि तिथून मात्र धावांवरती अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजांना आलेलं यश आपण बघू शकाल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये रोहित मंत्र्याने काय कमालीची गोलंदाजी साकारली. 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स त्याने आपल्या नावावरती नोंदवलेत. पूर्ण येणारे बॉल असेल ते म्हणजे 24 आणि 24 चेंडू मध्ये 34 धावांचा टार्गेट सेट केला. पुन्हा सामना मात्र बॅलन्सिंग असेल, कारण काही घडू शकतं. क्रिकेट पडलं तर रणनीतीचा खेळ. याच मैदानामध्ये आपण पाहिलं असेल तर 24 चेंडू 23 ची गरज असताना विजयश्री संपादित करणारे सुद्धा संघ आपण पाहिल्यात. परंतु आत्मविश्वास असणं स्वतःवरती ही बाब खूप महत्वाची ठरली गेली. प्रत्येक कोणतं क्षेत्र असो, आत्मविश्वास तुम्हाला लढायला शिकवतं. आत्मविश्वास मला पूर्ण संघर्ष करायला शिकवतं आणि त्याच अनुषंगाने इथून तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. इथून येणारे बॉल असतील ते म्हणजेच 24 आणि 24 बॉल मध्ये 34 धावांचं टार्गेट सेट केलं. हॅलो प्लीज बेटर आपल्याला विनंती असेल विठ्ठलवाडी संघ पुन्हा सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि मनोज ही जोडी. पुन्हा रोहित म्हात्रे आणि मनोज पाटील दाखल झाला. सलामवीर बॅटर रमकर जोडी आपण पाहतो. ओपनिंग प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकतात. तर गोलंदाज आपण पाहतो राज दाखल झाला आणि जी जोडी विद्या बॉलने त्याने चांगली गोलंदाजी साकारली. मनोज पाटीलला दुसऱ्या षटकामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या. डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये रोहित मात्र दाखल झाला. 2 विकेट्स घेत त्याने सुद्धा 2 धावा खर्च केल्या. विद्या बॉलने चांगली खेळी जरूर राहिली गेली आहे, पण तिथून संघाला गरज असेल विद्या बॅटने चांगला खेळ करण्यासाठी. कारण समीकरण आपण पाहू शकाल येणारे बॉल असेल 24 आणि 24 बॉल मध्ये 34 ची गरज आहे. काही होऊ शकतं, काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. इथून गोलंदाज राज दाखल झाला. इथून चांगली गोलंदाजी साकारून या सामन्यावरती राज करेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. सुरुवात त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला राज. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन रोहित साठी पहिलाच बॉल राईट अप राऊंड द विकेट. उलटाच बॉल जरूर पंच कडक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला फील्ड करतील. तद्वार 2 धावा रोखू शकणार नाही. कारण 2 एकेरी दुहेरी धाव खूप महत्वाची असेल.
ज्याच्या वेळेस चांगले चेंडू हाताळले जातात त्यावेळेस सन्मानजनक खेळी करणं खूप महत्वाचं असतं आणि यालाच डिसिप्लिन क्रिकेट म्हटलं जातं. तर अनुषंगाने इथून पाहिलं गेलं चांगला चेंडू हाताळला होता, जरूर लोअर फुलटोज होता, परंतु भन्नाट वेग त्यावरती फक्त दिशा दिली गेली. तिथून मात्र या 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 2च्या मदतीने धावफलकात सुरुवात झाली या संघाचा आणि स्वतःचं खातं ओपन झाला. याही वेळेस अप्रतिम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर स्वतःला सावरत होते, परंतु इथून लॉंग स्टॉप फ्री झाला, चेंडू सरळ सीमारेखा पार, चौकार 4. तोंडना खराब चेंडू जो होता आखून टप्प्याची लाईन जी होती त्यावरती प्रहार केला, चेंडूला सरळ सीमारेखा पार, चौकारासाठी कन्वर्ट. यावेळेस स्विच हिट पॉवरफुल सक्सेसफुल, सीमारेखा पार. यावेळेस बॅक टू बॅक सलग दुसरा आला रोहित म्हात्रेच्या बॅट मधून, चौकार. तोडणं आक्रमण आणि आक्रमण केलं जात आहे. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न त्यावरती फलंदाजाला आतापर्यंत आलेलं यश आणि त्याच प्रत्युत्तर आपण पाहू शकाल. धावफलकावरती जाऊन पोहोचलं जातं म्हणजे 10 धावा धावफलकावरती, 10 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचला 10 धावा धावफलकावरती. वेळेस जरूर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक नाही या, तो बॅकअप नाही या, चेंडू सरळ सीमारेखा पार. पुन्हा स्वरूपातील या धावा असतील. एकूण 5 धावा धावफलकावरती. तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मृदुल पाटीलने दर्शवला निश्चित स्वरूपामध्ये, परंतु बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. इथून मात्र चेंडू क्लिअर झाला. पाहिच्या स्वरूपातील 5 धावा आपण पाहतोय पोचल्या जातील. या 5च्या मदतीनं ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती. इथून अर्धा पल्ला पार जरूर झाला, अजून अर्धा पल्ला पार करायचा असेल. आता सफर तय हो चुका है, अभी भी आधा सफर बाकी है. मनोज पाटील दाखल झाला, पहिलं गेलं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. दोन क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाला. त्या ठिकाणी राजवरती हल्ला बोल मनोज पाटील, त्यामुळे साऊंड अपील जरूर त्या ठिकाणी लेग बाय स्वरूपात एक धाव ऍड होणारा. पूर्ण चांगली गोलंदाजी राहिले गेली, परंतु एक्स्ट्रा स्वरूपातील धावा होत्या ना त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न मृदुल पाटीलने दर्शवला. बॅकअप नव्हता आणि तिथून त्यात धावा मात्र थोड्याशा मागण्या ठरले गेला. तो धावफलक 1च्या मदतीने पुढे सरसावला गेला, जाऊन पोचला जाता. म्हणजे 16 धावा धावफलकावरती. अजूनही 18 धावांची गरज असेल. पूर्ण चांगला चेंडू आहे, भन्नाट वेग जरूर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप आहे त्या ठिकाणी, चुकी झाली मृदुल पाटीलच्या माध्यमातून आणि तिथून मात्र एक धाव सहजरीतीने पूर्ण झाली. 1च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं गेला जाऊन पोचलं जात ते म्हणजे 17 धावा धावफलकावरती. अजूनही येणारे बॉल असेल ते म्हणजे 18 आणि 18 बॉल मध्ये 17ची गरज असेल विजयासाठी.
चला प्लीज स्पीडअप करा. पूर्ण येणार आहे चेंडू असतील आपण बघणार आहोत. मृदुल पाडायला याही वेळेस इथून नो चेंडू येईल. पतनी दर्शका नो चेंडू वाला इथून बाउन्सर मात्र हाताळला गेला त्या ठिकाणी. पूर्ण ताकीद जरूर होती नंतरचा पूर्ण सिद्धा राहिलेला बाउन्सर स्वरूपातील चेंडू आणि तिथून मात्र नो चेंडू पंचांनी घोषित केला. पूर्ण चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पूर्ण लेग बाईट स्वरूपातील एक धाव ऍड होईल त्या फलकावरती. फलक एकच्या मदतीनं पुढे सरसावताना जाऊन पोचला गेला ते म्हणजे याचा 19 धाव फलकावरती. इथून येणारा चेंडू असेल 16 आणि 16 बॉल मध्ये 15ची गरज विजयासाठी. इथून काही घडू शकता. इथून मात्र या सामन्याला मनोज पाटील स्टायलिश फिनिश देईल का हे सुद्धा प्रश्न चिन्ह. बेस्ट वर्सेस बेस्ट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मृदुल पाटील त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजीसाठी मनोज पाटील दाखल झाला. विठ्ठलवाडीचा वंडर बॉय पुन्हा इंटू द गॅप मध्ये चेंडूला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तद्वार दुसरे धावेचा अटेम्प्ट आणि पुन्हा दुसरी धाव सहज रीतीने पूर्ण झाली. दोन चित्त्याची चपलाई हरणाचा वेग धारण करत मात्र या 2 धावा ऍड झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोचला गेला. 21 रन मध्ये स्कोर गात विदाउट लॉस ऑफ विकेट खेळी आतापर्यंत साकारली जातात. विठ्ठलवाडी संघाच्या माध्यमातून मनोज पाटील संघाला सावरतोय तर चांगला स्टार्ट मिळवून दिला म्हणजे रोहित म्हात्रे ना आपल्या संघासाठी. काही वेळेस 50 वेग एकावरती पार जरूर क्षेत्ररक्षण आहे प्रोटेक्शन आहे 38 सर्कलला कोणती चुकी होणार नाही. एकच जागेवरती सॅटिस्फाय कारण दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे हे षटक खूप निर्णायक असेल. इथून जर आपली विकेट टिकली गेले निश्चित स्वरूपात येणाऱ्या षटकामध्ये आपण मॅचला फिनिश करू शकतो आणि त्याच अनुषंगानं मात्र इथून दोन्ही बॅटर एक डिफेन्सिव्ह क्रिकेट हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर. पंचांचा हात हवे तर इथून फलंदाज बाद होईल. रोहित मात्रेच्या खेळला पूर्णविराम फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. चला प्लीज फलंदाजाला विनंती असेल आपण वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये जायचं प्लीज विनंती असेल. चांगली गोलंदाजी जरूर मैदानाच्या आतमध्ये मृदुल पाटीलला दर्शवले गेले. नाकून टप्पाची लाईन त्याला उडवला. इथून चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार मनोज पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार 4. 4च्या मदतीनं धावफलकावरती जर आपण पाहिलं गेला जाऊन पोचला गेला म्हणजे 26 धावा धावफलकावरती. दोन येणारा बॉल असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज विजयासाठी. 12 बॉल 8 ची गरज. 12 बॉल रिमेनिंग 8 रन रिक्वायर्ड टू विन. पुन्हा ऑन स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत. फलंदाज देखील दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती रितेश दाखल झाला. 12 बॉल 8 ची गरज. ऑन स्ट्राईक वरती निखिल म्हात्रे दाखल झाला. जरूर सॉफ्ट हँड चेंडूला खेळला. बॅकअप जरूर आहे त्या ठिकाणी. थोडसा बंबल मात्र झाला तद्वार एकच धाव्यावरती समाधान मानलं जातं.
मनोज पाटीलना आपल्याकडे स्ट्राईक जरूर रोखून ठेवली गेली, परंतु या षटकामध्ये तर स्टायलिश फिनिश येईल का या बॉल वरती, या ठिकाणी आपण पाहतोय इथून येणारे बॉल असतील 11 आणि 11 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. इथून फुल टच बॉल त्याला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथून 100 कॅच घेतली गेली आणि इथून इथून फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद होईल. मनोज पाटील बॅक टू दी पवेलियन. पूर्ण 100 कॅच हर्षलने मात्र घेतला गेला. यातून सामन्यामध्ये रंगत येईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल, कारण फुलटॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करू शकला नाही. स्टायलिश फिनिशिंग टच मात्र मिळालं नाहीये या सामन्याला मनोज पाटीलच्या माध्यमातून, आणि इथून मात्र सामना रंगेल, मॅच मध्ये रंगत येणारा. तर पूर्ण सामन्यामध्ये रंगत, त्या ठिकाणी मनोज पाटीलच्या खेळला पूर्ण विराम लागला. पिच मात्र चेंडूला मात्र कट जरूर केला इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतात, परंतु रोखण्यामध्ये यश येणार नाही. चेंडू सरळ सीमारेखा पार, चौकार 4च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं गेलं जाऊन पोचलं जातं 31वा धावफलकावरती. इथून येणारे बॉल असेल 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज असेल. 9 चेंडू 3 ची गरज, जवळ जवळ औपचारिकता या सामन्याचे. इथून आपण दीपेशला पाहतो, त्याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार बनवण्याचा विक्रम तोच दाखल झाला आणि पहिल्याच बॉल वरती प्रतिम लेटकट पाहायला मिळाला. तिथून चौकारामध्ये कन्वर्ट केला आणि समीकरणामध्ये बदल झाला. त्या ठिकाणी पूर्ण 3 धावांची गरज अवघी विजयासाठी असेल. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज रितेश 5वा बॉल घेऊन दाखल झाला. पुणे आहे वेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउट जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 फेके तितके क्विक थ्रो झाला, द्वारा 2 धावा रोखू शकणार नाही. 2च्या मदतीने सामना जर पाहिला गेला तर बरोबरी सुटला गेला. यातून येणारे बॉल असेल 7 आणि 7 बॉल मध्ये 1 धावेची गरज विजयासाठी. यातून लगेच विनंती असेल दोन्ही संघ रेडी राहायचा. 7 बॉल 1 ची गरज. या वेळेस चांगला चेंडू आला, डॉट बॉल जरूर. तुम्ही येणारे बॉल असेल 6 आणि 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज असेल विजयासाठी. विठ्ठलवाडी संघाला कोणता गोलंदाज असेल जो मात्र हे निर्णायक षटक हाताळेल. इथून पुनरागमन केलं जाईल का की तिथून पहिल्याच बॉल वरती सामन्याला फिनिश केलं जाईल, हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. पहिल्याच बॉल वरती विजयाचा शकणात करणारा हा फटका आला आणि तो मात्र विजयश्री संपादित केला. त्याची विठ्ठलवाडी संघाला कॉंग्रॅच्युलेशन. तिथून हार्ड लक टीम
आई आशापुरी ॲडव्हान्स संघ, तुम्ही त्याला चांगला क्रिकेट खेळला, तुमच्या अनुषंगाने चांगला खेळ राहिला गेला, परंतु हार्ड लक म्हणता येईल. इथून मृदुल पाटील त्या ठिकाणी चांगला भन्नाट फॉर्म होता, परंतु कुठेतरी मनोज पाटीलनं त्याची विकेट घेतली आणि तिथून मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल केला. इथून हार्ड लक टीम आई आशापुरी ॲडव्हान्स, कॉंग्रॅच्युलेशन. इथून विठ्ठलवाडी संघ त्वरित इथून हँडशेक करा आणि लगेच कर्णधार टॉस करून घ्यायचा. आपण या ठिकाणी क्वालिफायर मॅच आपण बघणार आहोत. एका बाजूला विठ्ठलवाडी, तर त्यांच्या विपक्षामध्ये श्री जागमाता रावळे. बिग मॅच, बिग बॅटल आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि